एक दिवस आश्रमामध्ये राधाबाई आणि कपिलाताई स्वामींना आंघोळ घालण्यासाठी आलेले असतात. तेव्हा राधाबाई स्वामींच्या अंगावर पाणी टाकतात. तेव्हा स्वामी म्हणतात, थांब, आम्हाला आज आंघोळ करायची नाहीये. राधाबाईंना वाटतंय की माझ्याकडून काही चुकलंय, म्हणून त्या म्हणतात, स्वामी माझ्याकडून काही चुकलंय का? स्वामी म्हणतात की तू इतकी मोठी आहेस का की तुझ्याकडून काही चुकलंय हे समजून घेणारी तू इतकी मोठी आहेस का, किंवा तू कोण आहेस, असं म्हणतात. आणि स्वामी उठतात आणि उठल्याच्या नंतर त्यांना म्हणतात की आज आम्हाला आंघोळ घालण्याचा अधिकार एका आम्ही अभाग्याच्या हाती देतोय. तो अभागी कोण असेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर राधाबाईंना आणि त्यांना प्रश्न पडतो की आज स्वामींनी आंघोळ केली नाही म्हणजे आज स्वामी कोणाच्या तरी हातून आंघोळ करणार, पण ते अभागी कोण असेल हे कळत नाही. तेव्हा स्वामी तिथून निघून जातात. आणि नंतर कपिलाताई या राधाबाईंना म्हणतात की स्वामी काय बोलले हे आम्हाला कळालं नाही. तेव्हा राधाबाई म्हणतात, स्वामी काय बोलले हे आपल्याला कळत नाही, म्हणजेच आपण असमर्थ आहोत आणि स्वामी हे समर्थ आहेत. याचा अर्थ असा की स्वामींचं बोलणं आपल्याला कधीच कळू शकत नाही, कारण आपली वृत्ती असमर्थ आहे.